या बातमीपत्राचे प्रायोजक आहे SAGL निधी लिमिटेड। प्रगती तुमची त्याला साथ आमची। आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी SAGL निधी लिमिटेड। मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, हॉटेल अजिंक्य ताराजवळ, सरदवाडी रोड, सिन्नर, जिल्हा नाशिक। अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्ष कार्यालयात संपन्न झाली। यावेळी काँग्रेस पक्षात नवीन सदस्य नोंदणी, जनजागरण अभियानसह माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती सोबत कार्यकर्त्यांशी साधक बाधक चर्चा करून काही सदस्यांना पदांचे वाटप करण्यात आले। कांग्रेस का हात आम आदमी के साथचा नारा देत शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक सांगई कॉम्प्लेक्स येथील काँग्रेस कार्यालयात तालुका अध्यक्ष विनायक सांगई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। बैठकीची सुरुवात देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाने करण्यात आली। ज्येष्ठ काँग्रेस सदस्यांच्या वतीने इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन काही नवीन सदस्यांची विविध पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली। आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, प्रदेश काँग्रेस, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार व आदेशानुसार सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी प्रामुख्याने 19 नोव्हेंबर ही आपल्या देशाच्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची जयंती, ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून तर एक देश या जागतिक लेवलला अति उंच स्थानावरती येऊन पोहोचवणाऱ्या धडाधडीचे निर्णय घेऊन महिलांना व समाजातील शेतकरी असतील सर्व स्तरावरतील सगळ्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यांनी देश आणि संपूर्ण जनता यांचं कल्याण करण्याकरता जे निर्णय घेतले अशा स्वर्गीय इंदिरा गांधी यांना आपल्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रथमतः एक अभिवादन करतो। त्याचप्रमाणे आपल्या या काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आज सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीने सर्व पदाधिकारी यांनी आज या ठिकाणी सभासद नोंदणी शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर मी तालुक्यातील व काँग्रेस जनातील सगळ्या जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या काँग्रेस पक्षाच्या सभासद होण्याची एक सगळ्यांना नम्र विनंती करतो व आमच्या सर्व पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांना संपूर्णपणे विनंती करतो की जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून घ्यावी। इंदिरा गांधींच्या कार्याचा गुणगौरव आपण या ठिकाणी करत आहोत। त्यांनी आपल्या महिलांसाठी एसटीच्या सेकंड 2 जागा त्यांनी हे केलं। कुटुंब नियोजनाचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने केलं। नंतर बँकांचं राष्ट्रीयकरण हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलं। महिलांसाठी एक आदर्श पंतप्रधान म्हणून जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटनेचे राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी त्यांची विशेष प्रशंसा केली। त्यांचंही स्मरण या ठिकाणी आहे की जगातील सर्वश्रेष्ठ महिला म्हणून इंदिरा गांधीने महिलांसाठी खूप काही चांगलं केलं। आता या ठिकाणी आपल्या काँग्रेसला पुन्हा पूर्वीचे दिवस जर यायचे असेल तर सर्वांनी मरगळ झटकून गटबाजी दूर करून सर्वांनी एकत्रित येऊन काँग्रेसची सत्ता पुन्हा आणली गेली पाहिजे। या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या सर्व ठिकाणी आपली काँग्रेसची सत्ता आली पाहिजे। त्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत। आज आपल्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सौभाग्यवती सुनीताताई गायाळ, राहणार विगनवाडी, भरतपूर, त्याचप्रमाणे आपल्या अल्पसंख्याक सेलचे तालुका सरचिटणीसपदी आदरणीय MM शेख साहेब, जाकीरभाई गुलाबभाई शेख यांची सिन्नर तालुका अल्पसंख्याक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे। तर आपल्या तमाम काँग्रेसवासियांच्या वतीने त्यांचं आपण हार्दिक अभिनंदन पण करतो आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद।
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार नागरिकांसाठी जनजागरण अभियानाची सुरुवात करून केंद्रातील मोदी सरकार विरोधात भाजपाई महागाईचा भस्मासूर कसा वाढला, देशात काँग्रेसची सत्ता होती तेव्हा इंधनाचे दर अथवा घरगुती गॅस, खाद्यपदार्थ यांचे दर व 2014 नंतर मोदी सरकार स्थापन झाल्यानंतरचे गगनाला भिडलेले दर याबाबत माहिती देण्याहेतू हे जनजागरण अभियानाची सुरुवात करण्यात आली। देशामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे, या सरकारने 2014 साली नको त्या गोष्टींची नको त्या भूलथापा देऊन सत्ता स्थापन केली। त्या सत्ता स्थापन केल्यानंतर सरकार कसं चालवावं, जनतेचे प्रश्न कसे सॉल्व करावे किंवा देशाचं नाव हे जागतिक लेवलवरती कसं उंचावावं, या अशा विविध प्रकारच्या या सर्व क्षेत्रामध्ये किंवा या सर्व स्तरामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। तर आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नानासाहेब पटोले व त्याचप्रमाणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तुषारजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी पाठवलेल्या याच्यानुसार आपण प्रदेश काँग्रेस कमिटीने एक जो जनजागरण अभियान राबवण्याचं सूचना केलेली आहे। तर या जनजागरण अभियानाच्या संदर्भात सुद्धा आज या ठिकाणी अशी सुरुवात झाली असं मी एक जाहीर करतो। जनजागरण अभियान याचा उद्देश असा आहे की साधारणतः ज्या वेळेला सरकार 2014 साली बीजेपीचं आलं, त्याच्या पूर्वी जे काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्यावेळेला सर्वसामान्य माणसांच्या ज्या निगडीतल्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्यानंतर चना डाळ, तूर डाळ, उडद डाळ, मूग डाळ, शेंगदाण्याचं तेल, राईचं तेल, सूर्यफूल तेल, त्याचप्रमाणे उद्योगपतींचा कर महसूल, पेट्रोल डिझेलचा कर महसूल, त्यानंतर जगात इंधनावर सर्वाधिक टॅक्स आपला देश कसा भरतो आणि आशिया खंडात सर्वाधिक पेट्रोलचे दर आपल्या देशामध्ये कसा आहे, असा एक प्रकारचा तक्ता हा प्रदेश काँग्रेस कमिटीने पाठवलेला असून हा तक्ता आपल्या काँग्रेस कमिटीकडनं आज या जनजागरण अभियानाचं या ठिकाणी सुरुवात करतो। आणि त्याचबरोबर मोदी सरकारचा या ठिकाणी आपण जाहीर निषेध करतो की हे सरकार शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असेल, उद्योजक असेल, व्यावसायिक असेल, नोकरदार वर्ग असेल, तर अशा सगळ्या विविध स्तरावरती हे सरकार प्रामुख्याने कसं फेल ठरत गेलेलं आहे। कारण जर आपल्याला जनतेला जर जागृत करता आलं नाही तर येणारा काळ हा कदाचित आपल्या देशाला पारतंत्र्य भोगण्याचा काळ यावा लागेल। एवढी वाईट परिस्थिती आणि हालाकीची परिस्थिती या देशाची या मोदी सरकारने, या भारतीय जनता पार्टीने केलेली आहे। देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी देशातील 3 कृषी कायदे हे रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याने खऱ्या अर्थाने हा काँग्रेस पक्षाचा विजय असल्याची भावना व्यक्त करत सर्व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करत मिठाईचे वाटप केले। या प्रसंगी तालुका अध्यक्ष विनायक सांगे, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, समन्वयक उदय जाधव, जिल्हा युवक अध्यक्ष दिनेश चौथफे, रावसाहेब थोरात, बाळासाहेब गोराडे, ज्ञानेश्वर लोखंडे, सुनील सोनवणे, रतन तुपे, वामनराव उकाडे, गोरक्षनाथ पडवळ, अशफाक शेख, पोपट मोकर, सलीम शेख, तेजस आव्हाड, विशाल परदेशी, नंदाबाई पडवळ, योगिता मोरे, संगीता घायाळ, रत्नमाला आव्हाड, संजय गेठे, कैलास लवंगे, शब्बीर सय्यद, रज्जाक शेख, संजय बर्डे, सचिन नाईक, भावेश शिंदे, हेमंत क्षीरसागर आदींसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। एसएन न्यूज साठी रोहन भावसार। प्रथमतः आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने आज प्रथमतः आपल्या नुसत्या तालुक्यातील, राज्यातील नाही तर संबंध देशातील जनतेला प्रामुख्याने एक आनंदाची बातमी देतो की ज्या काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांची बाजू लावून धरून जे 3 कृषी काळे कायदे रद्द करण्याकरता आंदोलनाला पाठिंबा दिला व सातत्याने त्याच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले, आपल्या अशा काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी, प्रियंका गांधी व त्याचप्रमाणे संपूर्ण काँग्रेस पक्षाने आज हे काळे कायदे या घाणेरड्या आणि अतिशय गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला आज जागवून हे कृषी कायदे, काळे कायदे हे रद्द करण्याचं आज भाग पाडलं। अशा या आपल्या संबंध काँग्रेस जनांचे
आज या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा सगळ्या जनतेला सांगतो की हे जे सगळे तिन्ही कृषी कायदे आज जे रद्द झालेले ते फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाच्या दबावापुढे हे निर्घट्ट आणि घाणेरड्या विचाराचं आणि सर्वसामान्यांना होरपळून टाळणारं या मोदी आणि भारतीय जनता पार्टी सरकारला हात टेकावा लागले। हा आपल्या लोकशाहीचा आणि त्याचप्रमाणे संबंध काँग्रेस जनांचा विजय आहे। त्यामुळे प्रथमतः या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। मोदी सरकारचे जे तिन्ही कृषी कायदे जे ते रद्द करण्यामध्ये सरकारला भाग पाडलं आणि अभिनंदनाचा या ठिकाणी निश्चितपणे ठराव करतो। आणि दुसरी गोष्ट, आज जे काळे कायदे रद्द केले त्याच्याबद्दल आम्ही आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांचं तोंड गोड करून लाडू वाटप करून या ठिकाणी याची सांगता करतो। आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी SAGL निधी लिमिटेड। मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, हॉटेल अजिंक्य ताराजवळ, सरदवाडी रोड, सिन्नर, जिल्हा नाशिक। आमच्याकडील उपलब्ध सुविधा: 0 बॅलन्स सेव्हिंग अकाउंट, डिजिटल बँकिंग, RTGS, NEFT, IMPS द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा, मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध। व्यापाऱ्यांसाठी त्वरित 2 लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध, कमीत कमी कागदपत्रे, त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्पबचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा, पिग्मी लोन, गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा। आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा। SAGL फिक्स डिपॉझिट योजना, SAGL धनवृद्धी, याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना, SAGL आधार, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ॲप सुविधा। स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड।